नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. ही संस्था चांगल्या पद्धतीने चालायला पाहिजे हेच प्रत्येकाचं वाक्य होतं आणि त्याच पद्धतीनं आज ही संस्था ही डायरेक्टर मंडळी चालवतात. त्याचा अनुभव मला आहे, कारण मी आठवड्या 15-20 दिवसाला त्या संस्थेमध्ये एक तरी आमचा मुलगा तरी चक्कर मारतो, नाही तर मी तरी मारतो आणि सतीश भाऊ तर कायमच असतात. मग त्यांना सुट्टी त्या बँकेत साधना बँकेत त्यांना सुट्टी असेल त्या दिवशी पतपेढीत येतात. आपले सरपंच गुलाब ते असतात, संदीप असतात, संदीप जाधव वगैरे. म्हणजे सांगायचे तात्पर्य ही कलेक्टिव्हली सगळ्यांनी मिळून ही संस्था चालवली आणि अशा पद्धतीनं आपण ह्या कर्जदारांना सुद्धा गरजवंतांना सुद्धा आपली संस्था कर्ज देते. काही वेळेस संपूर्ण कायद्याचं अवलोकन न करता सुद्धा, अवलोकन तर करतोच, पण त्यांची गरज एखाद्याच लग्नच असेल तर ते लग्न 4 दिवसापूर्वी 4 दिवसावर लग्न आले, आपल्या संस्थेने त्यांना सुद्धा 2 दिवसात कर्ज दिलेलं आहे आणि ते बी मॉर्गेज करून. तसं कर्ज दिलेलं नाही, ठराव पास करून मीटिंगमध्ये ठेवून नंतर कर्ज दिले. म्हणजे मॉर्गेज म्हणजे त्यांची प्रॉपर्टी ठेवून दिलेली आहे आणि अशा पद्धतीने ही कर्जाची परतफेड करणंसुद्धा आपल्या सभासदांचं काम आहे. त्याचप्रमाणे डायरेक्टर बॉडींचं काम आहेच सांगणं, परंतु कर्मचारी वर्गाचं सुद्धा काम आहे. त्यांनीसुद्धा त्या कर्जदाराच्या घरीपर्यंत पोचलं पाहिजे आणि कर्जदाराची वसूली केली पाहिजे. कारण प्रत्येक बँकेचे नियम आहेत. रिझर्व्ह बँकेचे आहेत, कोऑपरेटिव्ह बँकेचे आहेत, नॅशनल बँकेचे आहेत. राजाभाऊ काळे हे बँकेचे वसुलीसाठी स्वतः मोरगावपर्यंत जातात. त्यांच्याबरोबर डायरेक्टर कोण नसतं, त्यांचा स्टाफ पण ते असतात. म्हणजे तुम्ही लांडगे साहेब म्हणताय की डायरेक्टरने आमच्याबरोबर यायची, ही पद्धत वसुलीची नाही. डायरेक्टरने कसं फक्त एकच काम आहे, ज्यांच्या मार्फत कर्ज दिलेलं आहे म्हणजे त्यांना एक असतं पुश करणारा, त्या फॉर्मवर एक असतं की संचालकाची सही असते. ती संचालकाची सही कोणाची आहे त्यांना तुम्ही सांगू शकता. त्यांना सांगायचं की हा कर्जदार तुमच्यामुळं आम्ही कर्ज दिलं, त्यांना फोन करायला लावायचं आणि ती वसुली करायची. त्यांनी 10 वेळा फोन करू द्या आणि ती तशी वसुली करायची. म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीने वसुली अधिकारी आणि आपण गेलं पाहिजे. त्याच्यासाठी 101 नोटिसा, त्याच्यासाठी परत 101 नोटीस देऊन परत आपल्याला हे दाखल करायचं, वसुलीसाठी दाखला घ्यायचं. त्यासाठी संस्थेचं संस्थेला कर्ज अगोदर खर्च करावा लागतो आणि तो वसूल झाल्यानंतर कर्जदाराकडून आपल्याला ते मिळतो. मग संस्थेला कशाला एवढा खर्च करायला पाहिजे? त्याला स्टॅम्प लागतो, रजिस्ट्रेशन लागतं, त्याला टायपिंग लागतं, दाखल खर्च असतो, तो संस्थेने करावा लागतो. लांडगे साहेब ऐकून घ्या, हा संस्थेने अगोदर करावा लागतो, नंतर तो खर्च डेबिटमध्ये त्या कर्जावर वसूल झाल्यानंतर तुम्हाला मिळणार. म्हणून मी सांगतो की वसुलीसाठी आपण आपलं पथक नेमून दर 15 दिवसाला गेले पाहिजे. ज्यांची वसुली आहे त्यांनी केली पाहिजे. त्याच्यासाठी डायरेक्टर एखादा असावा ही तुमची कल्पना मला योग्य वाटत नाही. त्या पद्धतीने आपण सर्वांनी जायला पाहिजे. दुसरं असं की प्रत्येक मीटिंग होती, प्रत्येक महिन्याला मीटिंग होती, त्याच्यामध्ये आपला आढावा असतोच. चेअरमन असतात, उपाध्यक्ष असतात आणि त्या पद्धतीने आपण आपली ही सोय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. गरिबांना किंवा गरजू लोकांना आपण कर्ज देतोय, ही संस्था आपली चांगली आहे आणि अशाच पद्धतीने ही संस्था पुढे चालूच राहू असे मी एक आश्वासन देतो. आणि दादासाहेबांच्यामुळं ही संस्था, बाबाराजेंच्यामुळे ही संस्था, बाबाराजे तर आमचे आता म्हणजे कसं युवक नेते आहेत, त्यांनीसुद्धा या ठिकाणी या संस्थेमध्ये लक्ष घातलेले आहे आणि त्या पद्धतीने त्यांनीसुद्धा की कर्ज कोणाला द्यायचं ते स्वतः कधीही कोणाला सांगत नाही. कोणत्या मॅनेजरला किंवा डायरेक्टर असतील त्यांना की यांना कर्ज द्या, बाबाराजेंनी कुणालाही सांगत नाही कर्ज द्या म्हणून.
आणि तसं जरी आलं तरी बाबासाहेब म्हणत नाही की नाही याला कर्ज, आणि त्यांनी कर्ज भरलं नाही तर जबाबदार कोण राहतो. ती संपूर्ण जबाबदारी आपली. आणि बाबासाहेब स्वतः कोणा नाही, तेव्हा दादासाहेबांच्याकडे एखादा माणूस गेला की बाबा हे कर्ज द्या, दादासाहेबांना नाही म्हणता येत नाही परंतु आपली कमिटी आणि आपला सेवक वर्ग यांनी ठरवायचे की कर्ज द्यायचं का नाही. प्रत्येक गोष्ट दादासाहेब बाबासाहेब त्यांच्याकडे माणूस जाणार ना. आज ते संस्थापैकी जाणार ना, कुणी बी सोशल वर्कर कुणी असले तरी जाणारच ना. त्यांना तोंडावर पाडायचं काम आपण सर्वांनी कुणीही करायचं नाही, अशी माझी भूमिका राहील. आणि त्या पद्धतीनं आपण कर्ज, माझ्याकडे सुद्धा बरेच लिगल ऑर्डर असल्यामुळे आम्हाला कर्ज द्या. अहो इथला सासूरचा नामवंत व्यापारी आहे, नाही कर्ज दिलं त्यांना, रेकॉर्ड नाही म्हणलं तर कर्ज नाही देता येत. राग आला तरी चालेल, ही व्यवहार आहे. व्यवहाराची भाषा कधी माळ वगैरे करून चालत नाही. आणि त्या पद्धतीनं ही संस्था आपली आजपर्यंत चांगल्याच पद्धतीने चाललेली आहे. चेअरमन चांगले आहेत, जिल्हा परिषद सदस्य होते, बापूराव राऊत आहेत ते सरपंच होते, डायरेक्टर कमिटीत साधना बँकेचे मॅनेजर आहेत. आणि अशा पद्धतीनं गोळे साहेब आणि विशेष म्हणजे व्यावसायिक लोक आहेत, गोळे आहेत, परत संदीप जाधव आहेत, ते व्यावसायिक आहेत, परत आमचे बाळाखाळे आहेत. मग अशा पद्धतीने पवार साहेब एका बँकेत सर्व्हिसला आहेत. त्या पद्धतीने चाललेलं आहे. त्यांच्यामुळं आपण सुद्धा डेक्कन बँकेतही काही आपले ठेवी ठेवलेले आहेत. ती त्यांचंच कृपा आहे आणि त्यांच्यावर व्याज ते मी जास्त द्यावं असं आमचं एक मत आहे की दुसऱ्या बँकेला आपण ठेवी ठेवल्यानंतर त्यांनी नॅशनल बँकेच्या पेक्षाही जास्त आम्हाला इंटरेस्ट द्यावं त्या पतपेढीला, असंच माझे तुम्हाला एक सांगणं आहे. अशा पद्धतीने मला या ठिकाणी आपल्या संस्थेबद्दल बोलण्याला मंडळाने परवानगी दिली, त्यांचे सर्वांचे आभार म्हणून या ठिकाणी मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आता आणले तुषार पवार आहेत, योगेश काळे, साहेबा डाळगी, लक्ष्मण ठोंबरे, अजित गोळे, मनीषा जाधव, बबनराव लडकत, रंजनी झेंडे, प्रल्हाद लांडगे या संचालक वाडीचं मी सगळ्यांचे स्वागत करतो. आणि आज मला फोनवर त्यांनी बोलवलं आणि मी चौकशीसाठी गेलो असतं मला हे मिळालं, माहिती मिळाली. मग मी बरेच दिवस मला काय सभासदांचं काय कार्ड मिळत नव्हतं आणि अशा वेळेस मी म्हणलं आपल्याला पहिल्यांदाच त्यांचा फोन आला आहे, बोलवलं आहे, म्हणलं आपण हजर राहू. खरोखर सुरुवातीला मी फाउंडेशन सभासद आहे, सुरुवातीपासून दादांच्याच नेतृत्वाखाली आम्ही लढलो आहे. आणि त्यामुळं बाबांचे माझे पण पहिल्यापासून लहानाचे मोठे आम्ही संगत झालो, त्यामुळं आमची फार मैत्री राहतो. आणि दादांचं म्हणजे मी सुरुवातीला दुकान चालू केलं हॉटेल, तेव्हा दादांच्या हस्तेच उद्घाटन केलं, तो योगायोग म्हणायचा. आणि नंतर फर्निचरचं दुकान चालू केल्यानंतर चंदू काकांच्या हस्ते मी उद्घाटन केलं. दादानगरी पतसंस्थेचा 33वा खाली या पतसंस्थेची स्थापना झाली. संस्थापक अध्यक्ष आदरणीय लोकनेते दादासाहेब जाधवराव. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले खरेदी विक्री संघाचे चेअरमन आदरणीय उल्हासनाना, पतसंस्थेच्या विद्यमान चेअरमन सौ संगीता काळे, व्हाईस चेअरमन सौ श्री बापूसाहेब राऊत, आमचे संचालक बुवा कटके, आमचे माजी चेअरमन संदीप बापू जाधव, पतसंस्थेचे सचिव आमचे तुषार पवार, ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मागील 5 वर्षामध्ये पतसंस्थेचं काम केलं, ते माझे मित्र सतीश झेंडे,
गावचे माजी सरपंच गुलाब झेंडे, कायदेशीर सल्ला देणारे आमचे ज्यांनी आत्ता मार्गदर्शन केलं ते बबनराव लडकत. या कार्यक्रमाला माझ्याकडे काही खाजगी कामाने आलेल्या आमच्या भुतकर मॅडम, व्यवस्थापक झेंडे मॅडम, अनेक वर्ष काम बघणारे लांडगे, सर्व पतसंस्थेचे कर्मचारी, आवर्जून आलेले माजी सरपंच शिवाजी खटाटे, अजित गोळे, आत्ता तात्या जगताप यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आमचे संचालक माझ्या अंदाने बाळा काळे पण आहेत, अजित गोळे पण आहेत, अनेक जण बाकीचे सभासद इथं आलेले आहेत. आवी आहे, सर्वांची नावं देऊ शकत नाही. आता लडकत वकील म्हणते बोला. राजाभाऊंनी आता खरं बोलू का खोटं बोलू? नेहमी चांगलं बोललं पाहिजे, पण काही उणीवा आहेत त्या तुमच्याकडे घातल्या पाहिजे. कडू बोललं तरच त्याची प्रगती होत असते. मध्यंतरी गेले 5 वर्ष सर्व संचालक मला सांगत होते की आपल्याला काही चांगले कर्मचारी भरायचे. 5 वर्ष सर्वांनी प्रयत्न केले. आम्ही जेजुरीलाही 2 माणसांना भेटायला राजाभाऊ काळ्यांबरोबर गेलो होतो, पण काही कारणास्तव त्यांनी सांगितलं की आम्ही येऊ शकत नाही. हडपसरचा एक माणूस बघितला होता, त्यांनी 35,000 रुपये सांगितले. तुषार तू माझ्याबरोबर होता. काही लोक माजी सरपंच गुलाब झेंडेने आणले होते, तेही नंतर नाही म्हणून सांगितलं. सतीश झेंड्यांनी खूप प्रयत्न केला आणि अशा ह्याच्यात झेंडेवाडी येथील एक महिला ज्यांना याचा अनुभव होता, त्या पूर्वी कुठल्या तरी पतसंस्थेत कामाला होत्या, मोहिनी झेंडे, त्यांना आपण पदभार दिला तुमच्या सर्वांच्या सांगण्यावर. 1.5 महिना झाल्यावर 17 तारीख होती. त्यांनी सांगितले उद्यापासून मी येऊ शकणार नाही. आणि त्यावेळेस सर्वांनी त्यांना विनंती केली की तुम्ही असं मधीच काम सोडलं तर खूप अडचणी निर्माण होती, म्हणून आपण त्यांना संपूर्ण महिना काम करायची विनंती केली. त्याच्यानंतर बाकीच्या सर्वांनी, आत्ताच्या झेंडे मॅडम आहेत त्यांचं नाव सुचवलं. त्या हडपसरला कामाला होत्या, त्यांचंही हातावरचं पोट होतं. ते तिथली 17,000ची नोकरी सोडून राजीनामा देऊन आल्या आणि त्यांना आपण सांगितलं 1 तारखेपासून कामाला. त्याच्यानंतर मोहिनी झेंडे परत म्हटल्या की मी कामाला येते. पण सतीश, तुम्ही खडतर परिस्थितीतनं, रसाच्या गुऱ्हाळातून आलेलं आहे, काम करून आज बँकेचे एका मोठ्या बँकेचे मॅनेजर आहे. तिला आपण नोकरी सोडायला लावली होती, त्यामुळे आपण तिला प्राधान्य तुमच्या सर्वांच्या साक्षीने दिली. याच्यात ती काय माझी कोणी कार्यकर्ता नाही, तर माझी नातेवाईक आपल्याच गावची एक आहे, हे स्पष्ट करणं फार तुमच्यासमोर गरजेचं होतं. या पतसंस्थेत कधी 20 वर्षामध्ये कोणालाही कर्ज द्या म्हणून मी सांगितलेलं नाही, पण संस्था मोठी व्हावी, शाखा व्हाव्यात, त्याचा मोठा कारभार व्हावा, त्याच्यापासून अजून 10-15 कर्मचारी तिथे असावेत. सर्वसामान्य माणसांना पूर्ण फुलाची पाकळी म्हणून कर्ज मिळावं. अनेक जणांना पतसंस्थेतनं कर्ज मिळाल्यामुळे त्यांचा उत्कर्ष झाला आहे. त्यातलं उदाहरण म्हणजे अजित गोळे इथं आहेत, त्यांना कर्ज मिळालं, ते मोठे उद्योजक झाले. बरोबर का तुमच्या? तात्यांनी आत्ता सांगितलं त्यांना कर्ज दिल्यामुळे त्यांचे झालं. अशा अनेक जणांना कर्जामुळे दिल्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढलेला आहे. काही जणांना कर्ज घेऊन भरायचंच नव्हतं, अशी मोठी यादी आपल्याकडे आहे. त्यांचाही आपण काही सांगू शकत नाही. त्यांनी अनेक जणांनी कर्ज नाही भरलेले आहेत, त्याचाही खूप मोठा पाठपुरावा तुम्हा सर्वांना करावा लागला. कारण का तुम्ही सर्वजण मी काय या पतसंस्थेचा मालक नाही, दादा नाही. ही सहकारातली संस्था आहे, त्याचे मालक तुम्ही सर्व सभासद आहात आणि सभासदांनी जर लक्ष दिलं तर अशा संस्था चालतात. आज 35 वर्षानंतर माझी एकच खंत आहे की ह्याच्या 2-3 शाखा व्हायला पाहिजे. मध्यंतरी सतीशने मला सांगितलं होतं की इतकं डिपॉझिट ठेवलं तर आपल्याला सहकार आयुक्त, दुसऱ्या शाखेची जिल्हा
त्यांचं डिपॉझिटही जवळजवळ 3-4 वर्ष बँकेत ठेवलं होतं, पण शोकांतिकामुळे ते काय होऊ शकलं नाही. ते तुम्हाला सांगायची गरज आहे. माझी इच्छा आहे की नाव कुणाचं आहे काय नाही, तुमची आहे, की तरुण पिढी पुढं चालवणार आहे. त्याच्याकरता ही पतसंस्था मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचं काम तुम्हा सर्वांचं आहे. दरवेळेला आपण म्हणतो राजाभाऊ सतीश आता हे एजबार झाले, त्यांची वय 60ला पोचलेली आहे. तरुणांनी याच्यामध्ये हातात घेतले पाहिजे. त्यांनाही आरोग्य दृष्टिकोनातनं मीही आज जवळजवळ 60च्या घराकडे चाललेलो आहे. किती वर्ष एकानेच काम करायचं आम्ही सर्वांनी, तुम्ही बाकीच्यांनी त्याच्यात हातभार टाकलं पाहिजे. बाळा तुला काही सांगितलं, तू एक दिवस करतो, दुसऱ्या दिवशी सगळं विसरून जातो. तुषार तुला खूप मोठा अनुभव, तू त्या अनुभवाचा उपयोग या पतसंस्थेकरता करणं गरजेचं आहे, पण तू करत नाही. मागच्या 5 वर्षात सतीशरावांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं याची मला पूर्ण जाणीव, पण त्याच्यानंतर त्यांनी इकडे येणंच टाळलं. त्याचं कारणही मला आजपर्यंत कळलं नाही. तर तुमच्या सर्व सभासदांसमोर त्यांना सांगतो, ही पतसंस्था तुम्ही मालक आहात आणि ही आपल्या दिवे ग्रामपंचायतीतनं मोठी झालेली आहे परिसरात. त्यामुळे ही संस्था आपलीच आहे, आपल्या कुटुंबाची आहे, हे समजून तुम्ही सर्वांनी, बाकीच्यांना मी सांगणार नाही, कारण का ज्याला कळतं त्यालाच मी सांगणार. जो नेहमी माझे एक मत आहे, जो झोपी गेला आहे त्याला जागं करायचं असतं, झोपी गेलेला सोंग करतो ना त्याला कधी जागं करायचं असतं. राजाभाऊंनी गेल्या 10-15 वर्षामध्ये या पतसंस्थेकरता खूप कष्ट घेतलेले आहेत. निवडणुका असतील, ऑडिट रिपोर्ट असेल, बाकीच्या हे असतील, पण शेवट तेही म्हणतात मी एकटा किती करू, बाकीच्यांनी केलं पाहिजे. अनेक वेळा सभासदांना गैरहजर राहतात, सभासद येत नाही. निवडणूक आली की प्रत्येकाला सभासद व्हायचं असतं, पण मिटिंगला येणं टाळतं. मी काय बोललो तर त्याचा राग होतो. म्हणून आजकाल गेल्या वर्षभरामध्ये मी कोणाला सल्ला द्यायचं बंद केलं, कारण का मी चांगल्या सांगत असतो. त्याच्यात माझा वैयक्तिक स्वार्थ कसलाही नसतो. दिवे गावाचे प्रश्न असतील, पतसंस्थेचे प्रश्न असतील, अधिक विधायक करायचे असतील, जनतेच्या हिताचे, तुमच्या सर्वांच्या हिताचे, तुमच्या भवितव्याच्या हिताने मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगत असतो. संगीता काळे या एक चांगल्या महिला आहेत, त्यांना यातला अनुभव नव्हता, पण गेल्या 2 वर्षामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. अनेक गोष्टी सुधारणा पतसंस्थेच्या माध्यमातून केलेली आहे. आत्ता आम्ही वाचत होतो, लांडगेसाहेब तुम्ही सांगितलं इमारतमध्ये 47 लाख रुपये आहे, तर मी वाचताना माझ्या असं लक्षात आलं की 7 लाख रुपये का काहीतरी आहे. गैरसमज बोलण्यामध्ये होतो. आपण संपूर्ण गोष्टी अभ्यासपूर्ण बोलल्या पाहिजे. जर आपण अभ्यासपूर्ण बोललो नाही तर अडचण होते. माझी इच्छा आहे की ही संस्था मोठी व्हावी. मला आयुष्यात कधी या संस्थेवर संचालक व्हायचं नाही, तर मला याचं काय व्हायचं नाही. तुम्हाला ते सांभाळायचं आहे. जसं गावातली इमारत आपण उभी केली तशीच ह्या संस्थेची 3 मजली इमारत त्या सासवड शहरामध्ये व्हावी, हीच आमची इच्छा आहे. राऊसाहेब, जातीचं राजकारण तर मी करतच नाही. माझ्या वडिलांनी जी मला शिकवण दिली, जातीचं राजकारण कधी करायचं नसतं, लटकत साहेब, त्यामुळे मी कधी केलं नाही आणि मी कधी कोणाला विसरत नाही. मी सर्वांना आहे. जरी माझ्याबद्दल कोणी द्वेष, राग, वैयक्तिक राग केला तरी मी तिकडे लक्ष देत नाही. कारण का, व्यक्तिद्वेष, व्यक्तिराग करणारे खूप लोक असतात, त्यांना व्यक्तिद्वेष करणारे ते. मी एक स्वातंत्र्य विचारसरणीतनं दादा जाधवांच्या विचारांना स्वच्छ कारभार, स्वच्छ गोष्टी याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. सतीश तुम्हाला सर्व काही माहिती आहे, राजाभाऊंना माहिती आहे, संदीपलाही माहिती आहे. संदीपनी त्याच्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. संगीताताई, तुम्हालाही अनुभव नसताना अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही आलेला आहे. मला माहिती आहे बाकीच्या संचालकांमध्ये शोकांतिका आहे, तेवढं तुम्हाला सहकार्य पाहिजे तेवढं होत नाही. पण आता आपणच त्या गोष्टी, मी काल विकास सोसायटीच्या मिटिंगला होतो. गणपतांना मला म्हटले मी एकटा काय करू, तुम्हाला चेअरमन केले, तुम्हीच सगळं बघायचं, आमचा पूर्ण तुम्हाला पाठिंबा आहे. तसं संगीताताई तुम्हाला परत एकदा सांगतो, तुम्ही चेअरमन आहात, व्हाईस चेअरमन तुम्हीच आहात, तुम्हाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. माणूस चुकतो, चुकल्यावरच शिकतो. आईच्या पोटात आपण कोणी शिकून येत नाही आणि चुकीतनंच चांगलं घडत असतं. जे काय होतं ते चांगल्या करतात होत असतं. त्याच्याकरता ही संस्था पुढं कशी जाईल, सर्वसामान्य माणसांना, गोरगरिबांना कसा होईल. आमचा शब्बीर इथं आहे का गेला, तर अनेक जणं इथं आमचे अनेक मागं बसले, ते सर्वजणं रिकरिंग करतात.
त्यांच्यावेळी टांगती तलवार असते. उद्या काय झालं तर ठेवीदार पैसे भरणारे ते म्हणतील आमचे पैसे बुडले. आज महाराष्ट्रात अनेक पतसंस्था डबघायला आल्या, लिक्विडेशनमध्ये निघाल्या. आपल्या पतसंस्थेवर माझ्या अंदाजाने 1 रुपयाचंही कर्ज नाही. आणि अशी चांगली संस्था तुम्ही सर्वांनी रुसवे फुगवे सर्व सोडून सर्वांनी ही संस्था पुढे नेण्याकरता प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. ताई तुम्ही दोघीजणी आहेत, तुम्हाला मी त्यावेळेस सांगितलं, तुम्हाला वाईट वाटलं असेल. ह्याच्यात माझा वैयक्तिक स्वार्थ काही नसतो. तुम्ही दोघी, माझं एकच इच्छा असते की कुठलीही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने या दादा नागरी पतसंस्था मी 2 वेळा घेतो. एकदा निवडणूक असल्यानंतर आणि नंतर त्याच्या कायदेशीर काही बाबींच्या अडचणी आल्या त्यावेळेसच मी येतो. डे टू डे कारभारामध्ये मी कधीही 20 वर्षामध्ये लक्ष घातलेलं नाही, घालणारही नाही, इच्छाही नाही. पण तुम्ही सर्वांनी ही कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने केला पाहिजे, करताय. पण ह्याच्यात वाढ झाली पाहिजे. दरवर्षी आपण मिटिंग घेतो, काहीतरी ठरवतो. आत्ताही संदीप माझ्या कानात काहीतरी सांगत होते, राजाभाऊ माझ्या कानात. मी त्यांना सांगितलं ह्याच्यातली कुठली गोष्ट होणार नाही, पुढच्या वर्षी ह्याच गोष्टी होणार. तुम्ही जर स्वतः आत्मविश्वासाने ह्या गोष्टी केल्या तर ह्याच्यात मोठ्या प्रमाणावर बदल घडू शकतो. आणि ते तुम्ही घडवू शकता. तेवढं तुमच्यामध्ये कौशल्य आहे, तेवढं तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, तेवढं तुमच्यामध्ये विचार आहे, तेवढे तुम्ही हुशार आहात. त्याचा तुम्ही उपयोग करून घेणं गरजेचं आहे. कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही कर्मचारी आहात म्हणजे फक्त ते नाही तर ह्याच्यावर तुमचंही घर चालतं, बाकीच्यांचेही घर चालतात. तुम्ही काम करता म्हणून आमचे फोटो त्या पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण पुस्तकामध्ये येतात. त्यामुळे अजूनही आपण जरा जोमाने काम केलं तर आपण ह्याच्यातनं काहीतरी चांगलं घडू शकतो. लांडगेसाहेब तुम्ही मला आदरणीय आहात. पतसंस्था उभी केल्यापासून तुम्ही या पतसंस्थेमध्ये काम करता. पण तुमचा असणारा धोरण, तुमचं असणारं वय आणि आत्ताचा असणारा वेळ ह्याच्यामध्ये फरक आहे. मी 20 वर्षापूर्वी जे राजकारणात काम करत होतो आणि आता तरुण मुलं आलेले त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. प्रत्येक हा बदल आहे, निसर्गाचा बदल असतो आणि निसर्गाच्या बदलाप्रमाणे आपण सर्वांनी जाणार. झेंडे मॅडम आणले म्हणजे तुमच्यावर आणण्याकरता आणलं नाही तर अजून काम गतीने हो याच्याकरताच आपण हे केलं. तुम्ही अजून गतीने काम करा, चांगलं करा, याचं मोठं रूपांतर करा. बाकीच्या पतसंस्थांच्या स्पर्धेमध्ये आपण राहिलं पाहिजे. मी 4 गोष्टी सांगितल्या. कारण का जर ही पतसंस्था चालली तरच मी जर आपल्याकडे आहे त्याचं महत्त्व नसतं. अनेक जणांना मी म्हणजे एक उदाहरण देतो. अनेक जणांना ज्यावेळेस मी जनता पक्षामध्ये होतो, मनसेमध्ये होतो, तिकीटं दिली, निवडून आलं, तालुका अध्यक्ष केले, जिल्ह्याच्या पदावर पाठवलं होतं. पण आता एकंदरीत परीक्षा बघतो तर ते आता अवघड असतं. कारण का या सर्व गोष्टी त्याच जादू परत होत नसतं. त्याचं महत्त्व आता निर्माण होतं. त्यावेळेस एखाद्याला तालुका अध्यक्ष केलं की तो म्हणायचं काय त्या पदात आहे. पण आता अनेक जण म्हणतात आम्हाला तालुका अध्यक्ष करा, आम्ही 20 लाख रुपये द्यायला जातो. म्हणजे त्या पदाची असतानाची किंमत लोकांना नसते, ती किंमत येते. आता हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला टिकायचं. त्यामुळे सतीश तुम्ही आज एका साधना सहकारी बँकेचे मॅनेजर आहात. तुषार तू पण मॅनेजर झालं आहे मला असं वाटतं त्या डेक्कन मर्चंटचं. तर तुमच्याकडे नॉलेज आहे, अनुभव आहे. तुम्ही का गप्प बसलाय मला अजूनही कळत नाही. ही आपलीच भगिनी आहे, ते आपलेच भाऊ आहेत. राजाभाऊ आपलेच भाऊ, तुम्हाला कोणाचा दुजा भाऊ नाही. तेही तुम्हाला कधी काय तुम्ही सर्वांनी हिरीने ह्याच्यात काम केलं पाहिजे. मी म्हणत नाही रोजचा टाईम द्या, जसा तुम्ही आठवड्यातनं एकदा त्या काळी द्यायचा तसा टाईम द्या, तुम्हाला कोणी आम्ही म्हणणार नाही. सर्वांनी ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. आधी तू संचालक होताना खूप मागं लागला पण काहीच करत नाही. बाळा तुलाही लागलं, मी बोललो की तुम्ही म्हणता नाही भावासा बोलतो, मग बोलणंच बंद करून टाकले. आता चांगल्या गोष्टी सांगितल्या की तुम्ही म्हणता तुमचा विचार आम्हाला नको आहे, तुम्ही जास्त सांगायचं नाही. म्हणून मी ग्रामपंचायती लक्ष घालणं बंद केलं आहे, कुठंच लक्ष घालायचं. कारण का चांगल्या गोष्टी लोकांना आता नको, चांगले विचार नको आणि त्याच्याकरता पुढं अधोगती आहे.
हे विश्व वाढतं आहे, ही स्पर्धात्मक जीवन आहे, याच्यामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर सर्वात अर्थकरणाच्या चाव्या या पतसंस्थेच्या माध्यमातून तुमच्या हातामध्ये आहे. मला माहीत नाही आज तुमच्याकडे किती ठेवी आहेत, किती आहेत? 3,72 लाख रुपये म्हणजे मोठी आहे. कर्ज वाटप मला माहिती आहे तुम्ही रिस्क घेत नाही, कारण का कोणी उद्या दिलं नाही. अनेक जातात. राजाभाऊ जर मोरगावपर्यंत कर्ज वसुलीला जात असेल तर आपण सासवडमध्ये तरी तुम्ही म्हटलं संचालक मंडळांनी जाऊ नये, पण ज्यापर्यंत झाड छोटं असतं त्याला पाणी घालण्याची गरज असते. त्यामुळे सर्व संचालकांनी जायलाच पाहिजे आणि केलं पाहिजे. जुन्या वसुल्या नाही झाल्या तरी पण ज्या नवीन आहेत त्या केल्या पाहिजे आणि त्याच्यातनं ही संस्था वाढीला न्यायचं काम तुम्ही सर्वांनी करा. अजूनही ही संस्था वाढवा, अनेक सभासद निर्माण करा, अनेक मोठ्या प्रमाणावर ही जाईल ही माझी कळकळीची विनंती आहे. त्याच्यात माझा कुठलाही स्वार्थ नाही. जेवढे चेअरमन झाले, संदीप असेल, सतीश असेल, अजून कोण बापू असेल, संगीताबाई, डे टू डे व्यवहारात मी कधीही लक्ष घातलं नाही. तुम्ही मला बोलवलं अडचण सोडायला, त्याच वेळेस मी आलो. त्याच्या आधीचे जे काही चेअरमन होऊन गेले आरवाय काळ्यांनी, त्या काळी घरोघर जाऊन, जरी ते आत्ता इथं नसतील, जरी वैचारिक देवाणघेवाण नसेल, पण त्या काळी प्रत्येक घरामध्ये जाऊन त्यांनी सभासद नोंदणीचं काम केलं आणि त्यांचा खरा सिंहाचा वाटा त्यांनी आधी बोलतो. कारण का ज्यांनी केलं त्यांना केलं म्हणणं आपलं काम आहे. शिवाजी सरपंच झाल्यानंतर तू अदृश्यच झाला, मला दिसेनासं झालं. काय मला कळलं ना माझ्याकडनं काय चूक झालं, पण या गोष्टी चुकीच्या आहेत. तुम्ही सर्वांनी आपले संघटना म्हणून प्रामाणिकपणे उभं राहण्याची गरज आहे. ज्यावेळेस तुम्ही उभा राहताल त्यावेळेस नवीन पिढीला तो प्राधान्य मिळेल, नवीन पिढी घडेल. जर ती नवीन पिढी तुम्हाला घडवायची असेल, नवीन पिढीला पुढे न्यायचं असेल तर तुम्ही या सर्व गोष्टी करण्याची गरज आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने अनेक त्रुटी काढल्यात. माझ्यामध्ये यावर्षी 15 लाख रुपये फायदा झाला, बरोबर ना? किती? 3 लाख रुपये फायद्यामध्ये गेली, ब वर्गामध्ये आली. या सर्व गोष्टी खरं तर मला कौतुक करावं लागेल की म्हणजे संगीता काळ्यांना तसा ह्याचा अभ्यास नाही आहे, कॉमर्स साईडचा, अकाउंटचा, पण घरगुती व्यवहार सगळा ते सांभाळत होते, घरातला व्यवहार सांभाळत होते. घरातली एक व्यावहारिक बाई खऱ्या अर्थानं जरी तिच्याकडे डिग्री नसली तरी काम करू शकते, हे तुम्ही तुमच्या कामातनं दाखवलेलं आहे. जसं महिनाताई जाधवांनी शेतातली महिला पंचायत समितीमध्ये गेली आणि तिने अतिशय चांगल्या पद्धतीने पंचायत समितीचा कारभार केला, तुम्ही जिल्हा परिषदमध्ये कारभार केला. ही तुमच्याकडे असणारी अनुभवाची ठेव होती. त्या अनुभवाच्या ठेवीतनं पतसंस्थेमध्ये तुम्ही काम केलं. माझी इच्छा आहे सर्व सभासदांना, जे सभासद इथं नाही आहेत, जे संचालक इथं नाहीत, त्यांनाही विनंती आहे की मिटिंगला तरी जाता. मिटिंगला गेला तर त्या चेअरमन व्हाईस चेअरमनला आनंद लागेल, आनंद वाटेल. तुम्ही गेला, मला काय यायला काय मी येऊ शकतो, पण माझं असं म्हणणं ज्या संस्थे मी जिल्हा परिषदमध्येही कुणाला त्रास द्यायला गेलो नाही, पण माझा तो स्वभाव नाही. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये ज्यांना आपण निवडून देतो त्यांनी तुम्ही मला आता तुम्ही आलं पाहिजे. लोकशाहीमध्ये ज्यांना आपण देतो, हे काय आपण वैयक्तिक बाकीच्या संस्था आहेत मी मालक असं काही नाही. तिथं जसं तुम्हाला लोकशाही आहे तशा लोकशाहीमध्ये तुम्हाला निवडून गेलेले तुम्ही संचालक मंडळ आहे, तुम्ही हुशार आहात, तज्ज्ञ आहात आणि तुम्ही तो कारभार करा. यश अपयश काही अधिकारी आपलं काम करत नाही, त्याची नाराजी आपण घ्यायची नसते. हुशार पुढे जायचं. तू असा गायब झाला तर मला कधी कधी वाटतं काय अडचण असेल वैयक्तिक तेही मला सांग, तीही सोडवण्याचा मी प्रयत्न करतो. काही चुका आपल्याकडनं घडत असतात, त्या चुका पार करून आपण पुढं कसं जायचं तेही आपण बघितलं पाहिजे. आणि अशा दृष्टिकोनातनं ही पतसंस्था पुढे न्या, एवढीच माझी विनंती. माणसं किती आहे किती बरोबर ह्याच्यापेक्षा 33 वर्ष ही संस्था झाली. 33 वर्ष म्हणजे केवढं मोठं आहे. अनेक संस्था 5 वर्षामध्ये डबघायला आल्या, 10 वर्षामध्ये डबघायला आल्या, 50 वर्षामध्ये डबघायला आल्या. ज्यांचे करोडो रुपयाचे 100 कोटी रुपयाचे व्यवहार होते, 100 रुपयाच्या ठेवी होत्या, त्या लिक्विडेशनमध्ये. आज तुम्हाला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे की आपल्या पतसंस्थेवर 1 रुपयाचंही कर्ज नाही. 33 वर्ष. माझं मत आहे, मी तर नसणार 100वी वार्षिक सर्वसाधारण सभा बघण्याकरता, पण तुमची पुढची पिढी नक्की 100वी वार्षिक सभेला इथं असणार. आणि त्यावेळेस ही आता काढलेलं रेकॉर्डिंग जमून ठेवा. त्यास आम्ही जे सांगितलं ते तुम्ही म्हणताल त्यांनी ते सांगितलं, त्याच्यामुळे आपण सुधारणा करू शकतो.
अनेक वेळा मी बघतो, मला लक्षात येतं की काही संचालक येतच नाही. तर मी त्यांना सांगितले, ज्याला इच्छा नसेल त्याला सांगा, बाबा नसेल तर थांब, नवीन सभासद मिळणार. पण ते तुम्ही करत नाही. कोण वाकडेपणा घेणार हा सर्वात मोठा प्रश्न असतो. कोण कुणाला काय सांगणार हा सर्वात मोठा. सहकारात आपण वाकडेपणा घ्यायचा नसतो. सहकारात आपण प्रत्येकाची कान उघडणी करण्याची गरज असते. माणूस चांगला आहे पण काम करत नसेल तर त्याला सांगण्याची गरज आहे, बाबा तुझे माझे चांगले संबंध आहेत घरी, संस्थेच्या हिताकरता ते घातक आहे. एखाद्याने चुकीच्या पद्धतीने लिखाण केलं असेल त्यालाही सांगायला पाहिजे, तुझे दादांचे संबंध खूप चांगले आहेत, पण हे चुकीचं असेल, सरकार कारभारी आम्हाला याचा कमीपणा येत असेल तर तुम्ही आता कुठेतरी थांबले पाहिजे. हे सांगायचं काम माझं नाही आहे. तुम्ही संचालक मंडळाच्या अधिकारी, माझ्या सहीने काय होऊ शकत नाही, हे तुमच्या सहीने होत असतं. त्या सहीचा पूर्ण अधिकार सांगितलं तर तुम्ही वापरा, तुम्हाला कुणीही काही म्हणणार नाही. बापू तुम्ही वापरा, तुमच्या आज मोठे तुम्ही तो वापरा, आणि कुणी आलं नाही आलं तुमच्या हातात दिलेला आहे कारभार संचालक मंडळ. मला नाही वाटत एकही संचालक तुम्हाला म्हणेल तुम्ही असं का केलं, असं कधी कोण तुम्हाला म्हणणार नाही. त्यामुळे अधिक गतिमान करा बुवा, तुम्ही नेहमीच असता, तुमचा आदर आहे की तुम्ही काही नसला तरी इथं येता, पतसंस्थेकरता करता. पण माझ्यामध्ये खूप जणांमध्ये शोकांतिका असते. ही शोकांतिका दूर करायचं काम आम्ही सर्वांनी केलं पाहिजे. संस्थेकरता जे काही हिताच्या गोष्टी ते तुम्ही करा, ही माझी परत एकदा तुम्हाला सर्वांना विनंती. अनुभवात नाही मी सांगतो, काही माझ्याकडनं काही चुकीचं बोललो असेल तर माफ करा, पण संस्था मोठी करा. ही संस्था लोक म्हणतात मी थांबतो, मी बघतो, पुढच्याला सांगा, असं नाही चालत. आपण घेतलेल्या जबाबदाऱ्या आपण पार पाडायच्याच असतात. किती आलं तरी त्या पार पाडायच्या असतात. तुम्ही जर असं बोला मी काय कुणाकडे पडायचं, मी काय अतिशय खडतर दगडावर उभा राहून काम करतो, कोणापाशी आलो, तुम्ही डोळ्यात असलं ना, मी कोणापाशी घालायची. माझ्यावर तर किती जबाबदारी आहेत, माझ्या दादासाहेबांसारखी जबाबदारी तरी तुम्हाला बोलवतो, तुम्हाला सांगतो, माझ्या कुटुंबिक अडचणी असतात तरी सांगतो, तरी पण खडतर पद्धतीने मी आज तुमच्यासमोर उभा आहे. का उभा आहे? कारण का हे टिकलं पाहिजे. आणि जर हे टिकलं नाही तर इतिहास तुम्हाला कधीही माफ करणार. मग ते गावचे प्रश्न असू, पतसंस्था असू, सांगू. कारण का मी का सांगतो, ही दिवे परिसरातनं उभं पावलेली पतसंस्था आहे. अनेक दिवे परिसरामध्ये पतसंस्था निर्माण झाल्या आणि कधी बंद पडल्या ते तुम्हाला आणि आम्हाला कळलंही नाही. तालुक्यामध्ये अनेक पतसंस्था निर्माण झाल्या, हडपसरपर्यंत शाखा निघाल्या, कधी बंद पडला त्या आम्हाला कळलेल्या. लटकत वकील तुम्ही कायद्याचे खूप मोठे अभ्यासक आहात आणि तुम्हाला सर्व माहिती आहे. तुम्हीही वेळ दिला पाहिजे. तुम्ही या पतसंस्थेत येऊन जे काही आहे नोटिसा देत आहे, कारवाई होण्याकरता जायला पाहिजे. मागच्या वेळेला आम्ही 2-3 ठिकाणी खूप जोरात काम केलं, काहींना वाईट वाटलं. 2-3 जण आले, बाबासाहेब तो आपला कार्यकर्ता आहे आणि त्याच्यावर कारवाई करू नका. मी सांगितलं कार्यकर्ता माझ्या घरी, पण हे पैसे बाबा जाधवच्या खिशातले नाही. माझ्या अंदाजाने हे जे मागं डेली कलेक्शन करतात 10 रुपये 50 रुपये शब्बीर किती शेवटचे असे पैसे करतात. लोक स्वप्न बघत असतात की माझे 10 रुपये 20 पैसे कसे होतील, माझे 100 रुपयाचे 1 रुपये 101 रुपये कसे होतील, माझे 1000चे 1,100 रुपये कसे होतील. ह्या आशेने आत्मविश्वासाने लोक तुमच्या पतसंस्थेत ठेवतात. हे पैसे तुमचे आमचे नाही, ते सर्वसामान्यांचे. ते पैसे जतन करायचे आणि त्याच्याकरता कठोर पावलं तुम्हाला उचलावी लागणार. आणि जर तुम्ही ती कठोर पावलं उचलू शकत नसणार तर इतिहास आपल्याला माफ करा. आणि त्याच्याकरता सर्व संचालकांनी त्या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्या तुम्ही कराव्यात. आणि त्या करताल तर ह्या पतसंस्थेला चांगलेच दिवस आहेत, चांगलेच आहेत. पण अजूनही ह्याला आपण एक चांगली झालर लावू शकतो. जसं आपण साडी घालतो त्याचा काठ मोठा असतो, तसा काठ निर्माण करायचं काम चालू आहे आपल्याकडे मोठा पैठणीतून. पण त्या पैठणीला अजून चांगल्या पद्धतीने काठ लावायचं काम तुम्ही सर्वांनी करा. आज चांगल्या पद्धतीने 33वा वार्षिक सर्वसाधारण सभा, 33 वर्ष कशाला म्हणतात, 33 वर्ष अतिशय खडतर परिस्थितीमध्ये कुणाकडनंही पैसे न मागता लोकांच्या विश्वासावर आपण चालवतो आणि चालवण्यामध्ये तुमच्या सर्वांचा सहभाग आहे. तुम्ही सर्वांनी काम करा, अजूनही मरवळ झटका आणि काम करा. मला
मला याच्यात कशाची मी कधी द्यायला मला इच्छा पण नाही. मी कधी काही गोष्टी सांगतो त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं आलं हे काय, पण मी पुढच्या दृष्टिकोनात महाभारतात एक संजय नावाचा माणूस होता माहिती आहे का, त्याला पुढचं कळायचं. तसं मला काय ते ज्ञान नाही आहे पुढचं कळायचं, पण अनुभवातनं मला कळतं. मी माणसं ओळखायला अनुभवातनं मला कळतं पुढं काय होणार, आणि म्हणून भविष्य मी तुम्हाला सांगत असतो आणि म्हणून मी तुम्हाला 4 गोष्टी सांगत असतो. ते तुम्हाला वाईट वाटावं म्हणून अजिबात सांगतो. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या भवितव्याकरता सांगतो, पुढच्या हिताच्या गोष्टीकरता सांगतो, ते करा. परत एकदा आलेल्या सर्व सभासदांचं मी या पतसंस्थेच्या वतीने स्वागत करतो. इथं आलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो. मी काय बोललो असेल अधिक काय बोललो ना, दादा आता जास्त बोलत नाहीत, बोलतात. दादा आज इथं आले, तेही आपल्याला मार्गदर्शन करतील. अध्यक्ष चेअरमन आपल्याला मार्गदर्शन करतील, व्हाईस चेअरमन आपल्याला मार्गदर्शन करतील. आता व्हाईस चेअरमन मार्गदर्शन करतील, त्याच्यानंतर मॅनेजर बोलतील, चेअरमन बोलतील आणि शेवट दादावर आपल्याला 5 मिनिटं शुभेच्छा देतील. स्तंभ आदरणीय बाबाराजे जाधवराव, त्याच प्रकारे आमचे पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, या कार्यक्रमाला अनपेक्षित अशा उपस्थित असलेल्या भूतकर मॅडम, सर्व आमचे ठेवीदार असतील, कर्जदार असतील, सर्वांच्या उपस्थितीत ही वार्षिक सभा संपन्न झालेली आहे. या सभेच्या निमित्तानं आपल्या पतसंस्थेचं जे वकील कामकाज करतात आदरणीय लडकत वकील असतील, यांनी आपलं सर्वांच्या समोर मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय बाबासाहेबांनी सुद्धा चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. बाबासाहेब सांगत होते, खरोखरच या पतसंस्थेबद्दल ही 33 वर्षापासून आदरणीय दादासाहेबांच्या नावानं जी पतसंस्था चालू आहे आणि यापूर्वी बऱ्याच लोकांनी यात काम केलं. कोण संचालक असतील, डायरेक्टर झाले, व्हाईस चेअरमन झाले, चेअरमन झाले, दिवे पंचक्रोशीतील असतील, तालुक्यातील असतील, सर्वांनीच चांगल्या प्रकारे काम करून आत्तापर्यंत पतसंस्थेचा चांगला नावलौकिक केला आणि आर्थिकदृष्ट्या पतसंस्थेचं चांगल्या प्रकारे कामकाज करून आत्तापर्यंत व्यवहार चांगल्या पद्धतीने चालवलेले आहेत. आज बँकेच्या माध्यमातून कर्ज असतील, छोट्या मोठ्या प्रमाणात कर्ज असतील, 1 लाखापासून ते 10,000पर्यंत, 10 लाखापर्यंत, 20 लाखापर्यंत कर्ज वाटप होत आहे आणि त्याची वसुली चांगल्या प्रकारे होत आहे. मागच्या पंचवार्षिकला आदरणीय संदीप बाप्पू चेअरमन होते, सतीश भाऊ पण त्यांच्याबरोबर काम करत होते. आत्तासुद्धा काम करत असताना सर्व संचालक मंडळ अगदी चांगल्या प्रकारे काम करत आहे. कारण साहेबांना सांगायचं एवढंच की तुम्ही संचालक म्हणून ज्यांची नियुक्ती केली आहे ते सर्व संचालक अगदी प्रत्येक महिन्याची आमची सुट्टीच्या शनिवारी मीटिंग होत असते आणि या मीटिंगला संचालकांपैकी 2 संचालक आमचे बँकेचे मॅनेजर आहेत आणि आमचे हे सुद्धा बँकेत असल्यामुळं ते संचालक नाहीत, पण मासिक मीटिंगला ते हजर असतात आणि जो काही व्यवहार असेल, कर्जाच्या फाईल असतील, सर्व व्यवस्थित तपासणी करूनच पुढील कर्ज देणे होत असतात. कर्ज वाटप होतंय, त्या प्रकारे वसुली होते. बऱ्याच दिवसाची जी वसुली राहिली होती त्या वसुलीचं पण आम्ही 1-6 महिन्यापासून वसुली अधिकाऱ्यांकडनं वसुली चांगल्या प्रकारे घेतलेली आहे. एवढंच की बाहेरचा माणूस वसुलीसाठी नेमल्यामुळं बँकेला खर्चही त्या प्रमाणात भरावा लागतोय. पण आज सर्वांचीच इच्छा आहे, कारण साहेबांनी बोलून दाखवलं आणि प्रत्येक मीटिंगला आमचा सुद्धा हा विषय होतो. कारण पतसंस्थेचा स्टाफ 2 लेडीज 1 जेंट्स खाली टेबलला काम करतात. मॅनेजर म्हणून लांडगे सर काम करत होते, त्यांच्या जोडीला आता एक झेंडे मॅडम म्हणून मॅनेजर म्हणून काम करतायत. असा आमचा 5 जणांचा स्टाफ आहे. पण 5 जणांचा स्टाफ असूनही आमची सर्व संचालकांची अशी अपेक्षा असते की त्यापैकी 2 माणसांनी कोणीतरी वसुलीला जावं, की जेणेकरून आपलाच कर्मचारी जर वसुलीला गेला तर आपला पुढं जे आपण वसुली करायसाठी दुसऱ्या माणसांना कर्ज देतो तो वसुलीचा आपला खर्च वाचेल. आणि अशा प्रकारे काम करत असताना सर्व संचालकांच्या म्हणजे तळमळीने आम्ही काम करत आहोत, की कारण आम्हाला ही पतसंस्था चांगल्या प्रकारे नावारूपाला आणायची आणि आदरणीय दादासाहेबांच्या नावाने ही पतसंस्था जेवढं जास्तीत जास्त काम करेल, जास्तीत जास्त आम्ही सभासद वाढवू, कर्जदार वाढवू यासाठी प्रयत्न करत असतो. दुसरा एक मुद्दा आता साहेबांनी बोलून दाखवला आणि खरोखरच आमची सर्वांचीच अशी इच्छा आहे की आता या मीटिंगला जे संचालक आहेत एवढेच संचालक फक्त मासिक मीटिंगला उपस्थित असतात.
3-4 सभासद अगदी कुठल्याही मिटिंगला उपस्थित नसतात. आज वार्षिक सर्वसाधारण सभा आहे, या सभेसाठी तरी त्या संचालकांनी येणं गरजेचं होतं. आणि आता बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा आम्हाला अधिकार दिलेला आहे त्यांनी, की पुढच्या मिटिंगपासून जे संचालक मिटिंगला येऊ शकत नाहीत त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. मग त्यानंतर बाबासाहेबांनी आमच्यावरती राग धरू नये. कारण काय होतं आहे, जे करतात ते आतूनच प्रयत्न करून बँकेचा काहीतरी फायदा होण्यासाठी करतोय. आणि मग ह्यातच जर आपण अजून 2 संचालक जे येणार नसतील त्यांचा जर बदल करून दुसरे ॲक्टिव्ह संचालक जर नेमले तर काहीतरी आपल्याला थोडाफार फायदा करता येईल. अशा प्रकारे ही मासिक सर्वसाधारण सभा पार पडलेली आहे. आलेल्या सर्व उपस्थितांचं मी चेअरमन या नात्याने सर्वांचं स्वागत करते. थांबते. धन्यवाद. खेळ संघाची आज या ठिकाणी जी मीटिंग चालू झाली, मीटिंगच्या अध्यक्ष संगीताचा ऐकणारे उपाध्यक्ष राहून सर्व सभासद कार्यकर्ते बाहेर आलेले घरचे बाबा जाधवराव आणि इतर सर्व जमलेले ग्रामस्थ आणि माझ्या सर्व बंधू भगिनी, आज आपण या ठिकाणी आलात संघाचं कामकाज पाहिलं, ऐकलं आणि आपण त्याच्यात समाधान व्यक्त केलं. एक चांगल्या प्रकारे संस्था चांगल्या मार्गाने त्या ठिकाणी चाललेली आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी मी आज तुम्हाला सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझं भाषण. सगळ्यांचे मी पहिल्यांदा स्वागत करते. सर्व दादा नागरिक पतसंस्थेकडून मी सगळ्यांचे स्वागत करते. आपली संस्था ही 33वी वार्षिक सभा पार पडत आहे आणि या 33 वर्षामध्ये आपली संस्था ही स्वबळावर चाललेली आहे. हे जसं साहेबांनी सांगितलं की संस्थेवर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही, संस्था कुठल्याही प्रकारचं कर्ज न घेता ही संस्था चाललेली आहे. आणि हे जे सर्व संस्था काम करते ते सर्व तुमचे ठेवीदार सभासद तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावरती ही संस्था इथपर्यंत पोहोचली आहे. आणि तुमचा सगळ्यांचा विश्वास हा असाच कायम राहावा अशी मी सर्वांना विनंती करते. आणि साहेबांनी जे आम्हाला मार्गदर्शन दिलं, दादासाहेब जे आम्हाला मार्गदर्शन दिलं त्या मी सगळ्या संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानते. हे असंच मार्गदर्शन आम्हाला यापुढेही मिळत राहावं आणि माझे 2 शब्द संपवते.